नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अद्विकने कलाला घट्ट अशी मिठी मारलेली असते. खरे मला तुला काहीतरी विचारायचं होतं. अरे मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. आता तू आधी सांग, मी आधी सांग, याची चर्चा, याचे भांडणं त्यांचे सुरू झालेले असतात. तुलाच नेहमी महत्वाचं सांगायचं असतं आणि तू नेहमी मी करतो. मलाही काहीतरी महत्वाचं सांगायचंय, माझं ऐकून घे आधी. कला म्हणते ठीक आहे, तू मेमे करण्यापेक्षा आपण दोघं एकत्र बोलूया. एकाच वेळेला बोलतात ते. मला महत्वाचं सांगायचंय आपल्या घराविषयी. आता अद्विकही ते सांगत असतो. इकडे आता सगळी बांगड्या घालण्याची लगबग चाललेली असते. बायका आलेले असतात, सगळा गोंधळच असतो. कला किती वेळची गेलीये बहिणी, जरा बघून तरी या. रजनी आता संगीताला म्हणते की खूप वेळ झाला, कला गेलीये, जरा का आली नाही बघता का. वय की हाताला साबण लावते म्हणून गेलीये आणि अजून काही आलीच नाही, थांबा जरा बघून येते. म्हणून संगीता आता कलाला बघायला तिकडे चाललेली असते. रोहिणी आता मनातल्या मनात म्हणते अद्विक तर आला नसेल ना, अद्विकशी बोलत नसेल नाही. ही कला आहे, काहीही करू शकते. अद्विकशी जर बोलली तर खरंच अवघड व्हायचं. काजल म्हणते साबण लावायचा आहे तर बाथरूम मध्ये जायचं, रूम मध्ये का गेलीये. संगीता म्हणते वय की. सगळे हसायला लागतात. संधी साधेल आणि जावई बापूला फोन करेल, त्याच्यासाठीच गेली असणार आहे ती. आयुष्याबद्दल महत्वाचं सांगायचंय तुला. खरे काय घराबद्दल म्हणती, आधी तू सांग. आता कला सांगायलाच लागलेली असते. तेवढ्यात काय हे सगळे येतात आणि जोर जोरात दार वाजवायला लागतात. कले दार उघड, कले दार उघड. संगीता दाराला कान लावते. कोणीतरी बोलतय तिच्याशी. कोण बोलतय काय माहिती. जोरे जोरात परत संगीता दार वाजवायला लागलेली असते. अगं कले दार उघड की. संगीता आता सरोज मॅडम, कला कोणाशी तरी बोलती, दार वाजवलं तरी उघडत नाहीये बघा की. सरोज सुद्धा घाईघाईने येते आणि आता कलाला म्हणते कला दार उघड पटकन. कोणाशी बोलायली, दार उघड बरं. अद्विक बिचारा इतका घाबरलेला असतो. ह्या दोघी बाहेरून दार लोटतात आणि आतमधून अद्विकने बंद केलेलं असतं. तो आतमधून लोटत असतो. दार उघडायचं नाही एवढंच काय चाललेलं असतं. तरीही कला सांगण्याचा प्रयत्न करत असते. इतक्या हळू आवाजात काय बोलतीये, काही शब्द सुद्धा ऐकायला येत नाहीये. जोर जोरात हे दार लोटतच असतात बाहेरून. जोरात असं दार लोटलेलं असतं सरोजने आणि संगीताने. अद्विक दार लोटल्यामुळे डायरेक्ट बेडवर जाऊन पडतो आणि संगीता आता अद्विककडे बघते आणि हसायला लागलेली असते. जावई बापू तुम्ही असे. सरोज म्हणते अरे अद्विक तू काय करतोय असं. सरोज म्हणते वाटलंच, कलाशी लग्न ठरल्यापासून आमचे चिरंजीव सुद्धा कलाकार झालेच. वा काय कलाकारी आहे. संगीता म्हणते कले इतका उतावळेपणा बरा नाही. सरोज म्हणते कलाला बोलू नका, अद्विकाच आला असणार आहे, कला कशाला बोलवायला लागली त्याला. सरोज मॅडम मी सांगते, जावई बापूचं काही दोष नाहीये, सगळं काही दोष कलेचा आहे. कलेच उतवळी झालीये. सरोज म्हणते छे कला असं कधीच करणार नाही. मी ओळखते की कलाला, कले चांगली मुलगी आहे. सगळं काही केलंय ना ह्या अद्विकनेच केलंय. तिला भेटण्यासाठी फोन करण्यासाठी अगदी तरफडत होता, त्यानेच केलंय. मला गॅरंटी आमच्या अद्विकची. काय कौतुक करताय त्या कलीचं. रीती परंपरा ठाऊके म्हणे. जावई बापू गरीब गाय जावई नंबर 1 आहे 1. सरोज म्हणते नाही हो, गैरसमज होतोय संगीता ताई तुमचा. त्या बिचाऱ्याला माहित सुद्धा नसणार आहे कलेला की हा इथे येऊन धडकणार आहे असा. तिचीच पंचायत झाली असणार आहे म्हणूनच लपवायला आणलं असेल इथे. सरोज म्हणते बघितलं का काय सोंग केलंय त्याने. अद्विकची अशी अवस्था झालेली असते. बापरे. सगळे आता हसत असतात. सरोजला इतका हसू येत असतं आणि संगीताला पण. संगीता म्हणते अहो मी सांगते की कलीच मागे लागले असणार आहे. तिची तगमग कळती की मला. दोघींचंच भांडण लागलेलं असतं की जावई बापू करेक्ट आहे, कला करेक्ट आहे. दोघींमध्ये तू मेमे सुरू होते. सरोज म्हणते चल आधी घरी, अजिबात बोलू नको. अद्विक म्हणतो हो चल घरी चल. काय अद्विक हे साडी वगैरे. अद्विक आता बारीक आवाजात म्हणतो येतो मिसेस खरे. जरा गळा खाकरतो. येतो मिसेस खरे. कला त्याच्याकडे बघत असते आणि हसत असते. 2 मिनिटं का होईना त्यांची भेट झालेली असते. आता बिचारा अद्विक खाली मान घालून लाजत तिथून चाललेला असतो. खरे तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं असं तिच्या हातात ठेवतो आणि पळतो. बाहेर येतो काय, अद्विकला साडीत बघतात त्या बायका. अरे अद्विक इथे काय करतोय तू. सगळ्या त्याच्यावर हसायला लागलेले असतात. काजल म्हणते दाजी तुम्ही इथं. सगळेच आता अद्विकवर हसायला लागलेले असतात. रोहिणीला मात्र धक्का बसतो. हा काय करतोय इथे. कलाने सगळं सांगितलं असेल का याला. जे नको सांगायला होतं ते सुद्धा सांगून बसली असेल काही. सगळे हसायला लागतात. दाजी साडी. अरे अद्विक साडी. अरे बायकांचा कार्यक्रम होता, मग बायकांसारखं तयार व्हायला नको का. येतो मी. आणि कलाचा हात धरून म्हणतो चल, म्हणजे मी एकटा चाललो ग. सगळे अद्विकवर इतके हसत असतात. गीता म्हणते चला कलेच्या हातात एक शास्त्राची बांगडी भरूया सगळ्या जणी मिळून. कलेला एक बांगडी भरलेली असते. प्रत्येकीचा मान असतो आणि प्रत्येकीने एक बांगडी अशी भरलेली असते. एका हाताशी सासर, एका हाताशी माहेर, दोन्हीकडचं बी प्रेम माझ्या कलेला भरभरून मिळू दे.
सरोज म्हणते हीच इतकं भरभरून प्रेम करते की त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी येते. सगळ्यांनीच बांगड्या भरलेल्या असतात तिला. आता मात्र रोहिणी एकटीच राहिलेली असते आणि रोहिणी आता कलाच्या समोर बसते बांगड्या भरायला. रोहिणी आता कलाकडे बघते आणि कलाही रोहिणीकडे बघत असते. रोहिणी म्हणते ही अशी काय बघती माझ्याकडे? हिने सांगितलं की काय अद्विकला काही कळालं असेल तर अवघड होऊन बसणार. का बघतीये माझ्याकडे अशी संशयितपणे? ही कला वाट लावणारे माझी वाट. जोऱ्यात अशी बांगडी दाबलेली असते की तिला त्रास झालेला असतो. कला जोऱ्यात अशी ओरडते. संगीता, काय ग कले? रोहिणी म्हणते सॉरी चुकून झालं. चला बाकीच्यांनी बांगड्या भरून घ्या आता, उशीर नको व्हायला. कला आता सगळा काही चोडा भरून घेते आणि बाकीच्या सगळ्या बायकांनी सुद्धा बांगड्या भरलेल्या असतात. खूप छान छान अशा बांगड्या आणलेल्या असतात. रजनी सगळं झाल्यावर म्हणते वहिनी बांगड्या भरायचा कार्यक्रम एकदम छान झाला. अद्विकची इथे येण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली. एकंदरीत सगळंच काही छान झालं बघा वहिनी. आता सगळे हसायला लागलेले असतात आणि खूप खुशही असतात. रोहिणी आता मनातल्या मनात म्हणते काहीही झालं तरी कलाची ही इच्छा पूर्ण व्हायला नको. कुठल्याही परिस्थितीत इच्छा पूर्ण झालीच नाही पाहिजे. सरोज म्हणते चला आम्ही सुद्धा निघतो आता. सरोज म्हणते कला लवकर ये आपल्या घरी, आम्ही सगळे वाट बघतोय. हो नक्की लवकर येणार मी. कला आता सरोज बरोबर काही बोलणार तेवढ्यात काही रोहिणी म्हणते सरोज वहिनी अगं चल, उशीर झालाय. आणि काय पाऊस आहे, दिवाळी झाली तरी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये बघ. पाऊस यायच्या आधी जाऊया आपण आपल्या घरी. झालंय ना सगळं, चल बरं आता लवकर. तिला असं वाटतं कला काहीतरी बोलणार किंवा एखादं पॉइंट तरी तिला सांगणार. सगळेच आता लगबगीने चाललेले असतात. कार्यक्रम खूप छान पार पडलेला असतो. सगळे आनंदी असतात. सगळे आता पाऊस सुरू व्हायचा म्हणून घाईघाईने घरी चाललेले असतात. मला आता मनातल्या मनात ह्या सगळ्या गेल्यावर म्हणते एवढी संधी चालून आली तरी चांदेकरशी काही बोलता आलं नाही मला मनातलं. अद्विक आता साडी अंगावर घेऊनच आलेला असतो. घरात येतो तेवढ्यात काय आबा सुद्धा आलेले असतात हॉलमध्ये. आबा त्याच्याकडे बघतात आणि एकदम जोरात अशा हसायला लागलेले असतात. आबा काय हो हसताय काय आबा तुम्ही? मला खरेकडे जायचं होतं काही झालं तरी. अरे ती साडी बघितली तेव्हाच काय समज लक्षात आलंय माझ्या अद्विका. तिकडे जाऊन तू काय केलंय कळलंय की मला. आता अद्विक सुद्धा हसायला लागलेला असतो. आबा हसायला लागलेले असतात. अद्विक भिरमाचं येड लागलंय रे तुला, येड. आबा दुसरं काही ऑप्शन नव्हता माझ्याकडे. बायकांचा कार्यक्रम होता आणि मला कोणी जाऊ देत नव्हतं. असं जर केलं नसतं तर मी तिला भेटलोच नसतो म्हणून मी असं करून गेलो बघा. आबा म्हणतात अद्विका चालायचंच रे, अशी गंमत जम्मत तर झालीच पाहिजे ना, त्याच्याशिवाय काय मजा. असं आहे ना, समदे नाही म्हणले तरी मी तिकडे जायचं भेटायचं यात खरी वेगळीच मजा आहे रे. यासाठी वेगळं काहीतरी ध्यान घ्यायचं. खरंच गंमत आहे या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. खरंय आबा. आबा थँक्यू सो मच. तुम्ही ना माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहात. तुम्ही सपोर्ट करता, तुम्ही वेळोवेळी गायडन्स करता म्हणून तर काही सगळं छान आणि व्यवस्थित चाललंय. सगळं क्रेडिट खरं तर तुम्हालाच द्यायला हवंय आबा. अद्विक म्हणतो आबा जरा आलो हे आवरून येतो सगळं. घाईघाईने अद्विक आता रूम मध्ये निघून गेलेला असतो. आबा मात्र अजूनही त्याच्यावर हसत असतात. खरंच कमालच केलेली असते आपल्या अद्विकने. आबा हसतात आणि म्हणतात येड लागलंय माझ्या पोराला, अगदी येडा झालाय प्रेमात. तेवढ्यात काय घरची सगळी मंडळी आलेली असते. महिला मंडळ जेवढं काय बाहेर गेलेलं आहे तेवढं सगळं आलेलं असतं. या सगळ्या आता आबाच्या समोर बसतात. कसा झाला कार्यक्रम? सरोज म्हणते आबा कार्यक्रम खूप छान झाला, एक नंबर कार्यक्रम झाला बघा. ना म्हणते हो ना खूप छान झाला कार्यक्रम. आबा माहितीये का तुम्हाला अद्विक आला होता तिथे, तेही साडी नेसून. मला सांगा आबा काही गरज आहे का त्याला हे सगळं करायची? साडी वगैरे नेसून कशाला आला तिथे? समज सांगितलंय त्यानं मला, चालणारच. सरोज म्हणते किती आणि काय काय सांगणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही तरी काय काय ऐकून घेणार आहे त्याचं? सगळेच आता हसायला लागलेले असतात. सरोज म्हणते आबा सध्या कलाच्या पलीकडे त्याला काही एक दिसत नाहीये. कला एवढंच काय दिसतंय त्याला. आबा आता परत हसायला लागलेले असतात. आबाला सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आनंद दोन्हीही होत असतात. आबा म्हणतात असू दे ग, दिस आहे त्याचे, करू दे ग त्याला मज्जा, आणि हेच दिस असतात मज्जा करायचे. करू दे ग, अद्विकाला काय करायचंय ना, करू दे, दिस आहे त्याचे. हो आबा. काय ग उद्या मेहंदी ना? रजनी म्हणते हो आबा मेहंदीवालीला केलाय फोन, उद्या बरोबर वेळेत येईल ती. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. बरंय सगळं काही करा बरं आनंदाने. अद्विक आता साडी घेतो आणि एकटाच त्या साडीकडे बघत हसत असतो, लाजत असतो. आणि कलाला कशी घट्ट मिठी मारली, कडकडून मिठी मारली. थोडा वेळ का होईना कलाला भेटलो, एक आनंद समाधान वाटलं. पण कला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. काय सांगण्याचा प्रयत्न करत असेल ती सांगूच शकली नाही. अद्विक आता या सगळ्याचा विचार करत असतो. सगळं काही चित्र अद्विकच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतं. अद्विकला एक गोष्ट खटकलेली असते. एवढे प्रयत्न करून, एवढा खटाटोप करून कलाला काय सांगायचंय ते कळालंच नाही मला.
ती काहीतरी खूप तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मला काही कळालंच नाही. जाऊ द्या, निदान एकमेकांना बघितलं, कडकडून मिठी मारली, यातच आनंद मानूया. मग काय तर. अद्विक स्वतःच्या मनाची स्वतः समजूत काढत असतो. अरे हो, नेहमीप्रमाणे छोटासा का होईना वाद झाला, त्यातच आनंद आहे. वाद झालाच पाहिजे, कधीही भेटू दे, वाद हा महत्वाचा आहे आमच्यात. अद्विक आता हसायला लागलेला असतो. अद्विक आरशात बघतो आणि म्हणतो, हे फिलिंग खरंच ग्रेट आहे ना, व्हेरी नाईस. खरंच ग्रेट आहे सगळं आणि खूप छान वाटतंय. आय मिस यू, खरे आय रिअली मिस यू. इकडे मात्र रोहिणीला फार टेन्शन आलेलं असतं. इतकी काय टेन्शनमध्ये असते की बस. त्या कलाला नेमकी काय समजलं असेल, नेमकी काय ऐकलं असेल, नेमकी काय कळालं असेल, तिचं तिलाच माहिती. आणि ही कला काहीही करू शकते बरं. अद्विकला नक्की काय सांगितलं असेल तिने, रूम मध्ये जाऊन नेमकी काय बोलली असेल ती अद्विकला. चोराच्या मनात चांदणं तशी गत झालेली असते ह्या रोहिणीची. रूम मध्ये जाऊन ते काय बोलले आणि काय नाही काही माहित नसतं, तरीही तर्कवितर्क लावायला हिने मात्र सुरुवात केलेली असते. काय असं सांगितलं असेल अद्विकला, कुणास ठाऊक. सगळे छान आता नाश्ता करायला लागलेले असतात. अनामिका अजून थोडंसं वाढ ग, आबा तिला म्हणत असतात. रजनी, मेहंदीची तयारी कुठवर आलीये? आबा, झालीये तयारी, सगळं काही व्यवस्थित झालंय. तिला फोन केला आणि अगदी वेळेवर येणारी ती. सगळं काही व्यवस्थित, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तू म्हणतीयस ना, मग सगळं काही व्यवस्थितच होणार ग. अद्विक आता मध्येच बोलायला लागलेला असतो. मेहंदीसाठी खरे आणि फॅमिलीला बोलवणार आहात की नाही? काय संबंध त्यांचा? असं कसं? त्यांनी आपल्याला बांगड्यासाठी बोलवलं होतं ना काल, मगच आपल्याकडे मेहंदीचा कार्यक्रम. मग आपणही त्यांना बोलवून घेऊया. आणि त्यांना बोलवायलाच पाहिजे, नाही म्हणू नका तुम्ही सगळे हसताय. हसण्यासारखं काय एवढं? जनरल विचारतोय ना, त्याचं उत्तर सरळच आलं पाहिजे. सरोज म्हणते नाही बोलवायचंय. असं कसं? बोलवायलाच हवंय. काल त्यांनी बोलवलं, एवढा आनंद, आणि आपल्याला नाही आनंद का? आपण नाही बोलवायचं का त्यांना? बाबा म्हणतात, अरे लेका, तिची मेहंदी तिच्या घरला, तुझी मेहंदी तुझ्या घरला, काय संबंध आहे? आबा, एकत्र करू शकतो ना आपण, तेवढीच मज्जा गंमत जम्मत भारी वाटणार आहे बघा. रजनी म्हणते, असं काय करतोय रे अद्विक? तिची मेहंदी तिच्या माहेरी एन्जॉय करू दे ना, कशाला बोलवतोय रे जबरदस्तीने? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर तसं. मी जस्ट एक सजेशन दिलं, दुसरं काय. अद्विक, तसं पण चुडा भरल्यावर नवऱ्या मुलीनं घराच्या बाहेर पडायचं नसतं लग्न होईपर्यंत, कळलं का? आबाचं हे वाक्य राहुल आणि रोहिणीने ऐकलेलं असतं आणि त्यांच्या माइंडमध्ये फिट बसतं. काही झालं तरी कला आता घराच्या बाहेर येऊ शकत नाही. सरोज मध्ये झालं का अद्विक सगळ्या शंका विचारून? अजून काही शंका आहे का सांग बाबा. कार्यक्रम कसा करायचा आहे ते ठरवता येईल ना रे, पुढचं नियोजन. आता सगळे अद्विकवर परत हसायला लागलेले असतात. अद्विक खरंच काहीतरी वेगळा वागत असतो हा. अद्विक, मेहंदीच्या कार्यक्रमाला तुझी उपस्थिती हवी. आबा, काहीही बोलू नका. बायकांचा कार्यक्रम, त्याला मी काय करणार आहे? मेहंदी वगैरेला मी काय थांबत नसतो. ऑफिसचं काम महत्वाचं आहे, ते बघतो जरा, मी थांबणार नाही. वा रे वा, काय बोललास अद्विक? महत्वाचं नाहीये म्हणे, मेहंदी तुझी आणि तूच ऑफिसला जाणार का? काय अद्विक? सरोज मध्ये कालही तेच सांगितलं होतं. बायकांचा कार्यक्रम आहे, बांगड्या भरायचा, पुरुषाने तिकडे यायचं नाही. तरी पण बाईचा वेश धारण केला आणि आलास ना तिकडे अद्विक. आज काय शहाणपणा शिकवतोय आम्हाला? सगळेच आता अद्विकच्या या वागण्या बोलण्यावर सगळे काही हसत असतात आणि मजा घेत असतात. अद्विक खरंच काहीतरी वेगळंच वागत असतो हा. अगदीच वेडा झालेला असतो हा कलाच्या प्रेमात. बघा की मेहंदीसाठी कला येणार नाही तर आव कसं आणतोय? ऑफिसला जातो, ऑफिसचं काम महत्वाचं आहे. वा वा वा, काल याला ऑफिस नव्हतं? काल याला ऑफिसचं काम नव्हतं का? बाबा म्हणतात, अद्विक आता सगळं सोडून द्यायचं, सगळे कामं बाजूला ठेवायचे आणि आता जे घरात कार्यक्रम आहे ते एन्जॉय करायचे. लग्न होईपर्यंत काम धंदा सगळं सोड आणि काय एकदमच अर्जंट आलं तर घरातून मीटिंग फिटिंग करायची. कळतंय का अद्विका? आता बाहेर जायची काही गरज नाहीये. आबाने आता फुल अँड फायनल त्याला सांगून टाकलेलं असतं, तू घरातून कुठेही जायचं नाही. सगळे कार्यक्रम तू आहेस आणि म्हणूनच ते एन्जॉय करायचे. तुझा कार्यक्रम तू असणं आवश्यक आहे. तुझी उपस्थिती जरुरी आहे. मेहंदी, हळद आणि लग्न, आता तू कुठे हलत नसतो. मेहंदी आणि हळद झाली की लग्न होईपर्यंत तिला भेटायचं नाही, लक्षात ठेवा. बाबा समजलंय मला. परत एकदा सगळे हसत असतात. बिचारा अद्विक कावरा बावरा झालेला असतो. सगळे तिच्या या परिस्थितीवर मात्र हसत असतात, मजा घेत असतात. तो मला म्हणतोय, हसू नको, कशाला हसतोय रे? संगीताने आता नाश्ता बनवलेला असतो आणि कलाला आवाज देत असते. कला येते आणि संगीताला घट्ट अशी मिठी मारते. काजलला आणि यांना नेऊन दे एवढा नाश्ता. कला, आता ऐक, मेहंदी हळद लग्न होईपर्यंत अद्विक रावांना भेटता येणार नाही, लक्षात ठेवायचं. चोरून लपून सुद्धा भेटायचा प्रयत्न करू नका कला. आता एकदा चूक केलीये, परत काही भेटायचं नाहीये.
समद्या रीतीभाती पाळायच्या, सगळं व्यवस्थित रीतिरिवाजाप्रमाणेच झालं पाहिजे, कळतंय का? अवखळपणा नकोय कला. शहाणी माझी बाई. संगीताने परत जवळ घेतलेलं असतं आपल्या कलाला अगदी प्रेमाने. माझी गुणाची गती लेख. राहुल आणि रोहिणी वरून अद्विकची गंमत बघत असतात आणि यांच्या आता परत कपटीपणा आणि कटकारस्थान सुरू झालेलं असतं. रोहिणी राहुलला म्हणते, मी आता त्या कलाकडे जाते, तिने काय ऐकलंय काय नाही, तिला काय कळालंय काय, सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करते. राहुल तिथे जाऊन सगळी पुरेशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. त्या कलाकडून काही हाती लागतं की काय. तोपर्यंत राहुल तू इथेच थांबायचे, तू कुठेही जायचं नाही. अद्विक आणि कला फोनवर बोलता कामा नये. अगदी काहीही झालं तरी कला आणि अद्विकचा फोन होता कामा नये, याकडे तू लक्ष द्यायचं. सारखं त्या अद्विककडे लक्ष देऊन राहा, त्याचं कॉन्टॅक्ट झालंच नाही पाहिजे. हो मामा, तू बिंदास्त जा, मी बघतो इकडे सगळं. अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि रोहिणी लगबगीने लगेच कलाच्या घरी जायला निघालेली असते. राहुल मात्र घरीच डोळ्यात तेल घालून ह्या अद्विकवर लक्ष ठेवणार असतो. कला आता तिच्या घरी मेहंदीची तयारी करत असते, सजावट वगैरे चाललेली असते ताटाची आणि तिच्या याच्यामध्ये ती खूप खुश असते. अचानक जाऊन तिथे उभी राहते. रोहिणी दरवाजा नॉक करते. येऊ का असं विचारते. त्याला खूप आनंद होतो. संगीता म्हणते, या की, विचारताय काय असं, या या. संगीता म्हणते, काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? कॉफी चालेल, बसा बसा. संगीता आता कॉफी आणण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. कला आणि रोहिणी आता दोघीच हॉलमध्ये असतात. कला म्हणते, बसा ना मॅम बसा. नाही नको, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, म्हणूनच मी आलीये ग. काही गोष्टी क्लिअर करायच्यात ना, म्हणून आवर्जून आलीये. रोहिणी मॅडम बोला, बिनधास्त. तुम्हाला काय अडचणी आहे, काय प्रश्न आहेत ते विचारा तुम्ही. काय झालंय बोला की. इथे नको, कोणी ऐकलं तर अर्थाचा अनर्थ व्हायचा आणि चांगल्या कार्यक्रमाचा पचका व्हायचा. आनंदावर विरजण पडायचं बाई तुमच्या. आतमध्ये खोलीत जाऊन बोलायचं का आपण? कला म्हणते, मॅम असं काय, ही इथे बोलता येणार नाही आणि माझ्या रूममध्ये जाऊन बोलायची वेळ आलीये. सांगते की तू रूममध्ये तर चल, मग आपण जाऊन बोलूया की. तू रूममध्ये गेल्याशिवाय मी तुला कसं सांगणार मला नेमकी काय बोलायचंय. जबरदस्तीने आता कलाला तिच्या रूममध्ये घेऊन गेलेली असते. लग्नाची तयारी कशी चाललीये, तिच्या बेडवर बसते आणि रोहिणी जरा कुचितपणेच विचारते. कला म्हणते, हो चांगली चाललीये. कला स्पष्टच बोलते, रोहिणी मॅडम मला काही विचारायचं होतं का? नाही नाही ग, तसं काही विचारायचं नव्हतं, अगदी असंच आले. तयारी कुठपर्यंत आली, कशी चालली, काही अडचण वगैरे आहे का ते बघायला आले होते ग कला मी. आता चांदेकरांच्या घरी हक्काची सोन येणार. हक्क तसा होता, पण आता जरा जास्त हक्क होणार दुपटीने. तुझ्या गृहप्रवेशाला सगळ्यांचे चेहरे हसरे असणार, आनंदी असणार, सगळीकडे आनंदाचं वातावरण. मेन म्हणजे तू आणि अद्विक आनंदी असणार, त्यामुळे काय बाई जास्तच मज्जा. आणि मला असं म्हणायचं होतं, घरात नवीन येते, नवीन गृहप्रवेश करतेय, जुने गैरसमज जुन्या गोष्टी मनात नको. कुठलाही गैरसमज घेऊन तू येऊ नकोस. नव्याने अगदी घरात ये, नवी कोरी. गैरसमज? कसले गैरसमज मॅडम, कसले गैरसमज वगैरे काही नाहीये. कुठल्या गैरसमजाबद्दल बोलताय मला ते तर सांगा रोहिणी मॅडम. आपण जे बघतो त्याचा अर्थ वेगळाच घेतो. म्हणजे कसं आहे ना कला, परवा नाही का, परवा तू आम्हाला बघितलं, राहुलला आणि मला, आणि त्यानंतर आपलं बोलणंच झालं नाही. म्हणजे तुझा गैरसमज व्हायला नको ग. तू तुझ्या मनात चुकीचे विचार ठेवू नकोस. काहीही गैरसमज नको ठेवूस प्लीज. मी जे काही ऐकले, जे काही संशय आलाय ते यांना काही सांगता कामा नाही. लग्नघर असताना आणि दोघीच खोली असताना अजिबात नको यांना काही सांगायला. या किती भयानक आहे मी चांगलीच ओळखू नये. सगळ्यात आधी खऱ्या खोट्याची शहानिशा करूया. नेमकं काय कसं आहे, मग काय ते बोललं तर ठीक आहे, पण काही माहीत नसताना उगाच काही बोलायला अर्थच नाहीये. कला आता मनातल्या मनात आधी तयारी करून ठेवते. पुरावे गोळा करायला काय असं चाललंय यांचं, हे चांदेकरला सांगायलाच हवंय मला. पुरावे गोळा झाले की प्रकरण पुढे आणायला हवं. स्वतःला सिद्ध करता करता खूप वेळ जाणार, त्यासाठी चांदेकर बरोबर असला की सगळं काही सोपं होणार. रोहिणी आता कलाला अशी हलवते आणि कला असं जोरात म्हणते, कसला काही विचार चाललाय का कला तुझा? अगं कसली एवढी मग्न झालीये, मी तुझ्याशी बोलतीये. नाही नाही, कसला विचार वगैरे नाही. मग लक्ष कुठे आहे तुझं? मी तुम्हाला आणि राहुलला एकत्र बघितलं तेव्हा आश्चर्य वाटलं. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटलं. काय चुकतंय असं वाटलं ग तुला? राहुलचा तुम्हाला प्रचंड राग येतो. जे काय वागलाय, ज्या गोष्टी केल्याय, एकत्र काय करत होता मग? गैरसमज करू नको म्हणून तर मी आलीये ना. हे बघा मॅडम, तुम्ही चुकीचा गैरसमज करू नका. मला कुठलाही गैरसमज झाला नाही. एका आईला आपल्या मुलाबद्दल वाटतं तेवढंच तुम्हाला वाईट वाटत असणार. राहुलला कोणी बोललं, मारलं, लागलं तर एका आईला जेवढं काही वाईट वाटणार तेवढं तर वाटतच असणार. तुम्ही त्याला भेटून वकिलाच्या साह्याने डाग कसे पुसले जातील याचाच प्रयत्न करत असणार. शेवटी तुम्ही आई आहात, मला माहिती आहे रोहिणी मॅडम. गैरसमज करायची काय गोष्ट आहे.
कुठलीही आई असू दे तिने हेच केलं असतं, त्यामुळे तुम्ही वेगळं करताय किंवा संशय घ्यावा असं नाहीच आहे. रोहिणी म्हणते थँक गॉड प्रॉपर्टीच्या संदर्भात जे काही करतो हिला काहीही कळालेलं नाहीये. सुटले बाबा एकदाची, काहीच माहित नाहीये म्हणजे ही गुड न्यूजच आहे आमच्यासाठी. मला म्हणते रोहिणी मॅडम कसला विचार करताय. थँक्यू कला, थँक्यू व्हेरी मच. कशासाठी थँक्यू म्हणताय रोहिणी मॅडम. तुझ्या मनात काही गैरसमज ठेवला नाही ना, कसला विचार करत नाहीये ना, त्यासाठी थँक्यू म्हणतेय तुला कला मी. खूप छान वाटलं मला, तुझी विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे ग. चल येते मी. तेवढ्यात काय संगीता कॉफी घेऊन आलेली असते. मी येतोय वय, मी तुम्हासनी बाहेर शोधत होते. मी काय म्हणत होते, एवढी घाई जायची काय गरज आहे, बसा निवांत कॉफी प्या. नको नको, आता मला एक अर्जंट काम आहे आणि मला जायलाच लागणार. कॉफी नको, पुढच्या वेळेला नक्की घेईल. संगीता म्हणते बरं. रोहिणी आता घाईघाईने निघून गेलेली असते. कला आता निवांत झाल्यावर म्हणते बरं झालं रोहिणी मॅडमला माझ्या हाताला काहीतरी लागलंय हे कळूच दिलं नाही, त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. त्यांना जर कळालं असतं की माझ्या हाताला काही लागलंय मग त्या काय शांत बसल्या नसत्या. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. तुमच्या बायकोवर लई प्रेम आहे ना, मग होऊन जाऊ दे की. अद्विक आता मस्तपैकी उखाणा घेतो. इकडे कला सुद्धा उखाणा घेते, खूप छान असा, सगळ्यांना आवडलेला असतो. दोघांच्याही घरी मेहंदीचा कार्यक्रम अगदी जय्यत इतका सुंदर चाललेला असतो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. अशी काय तयारी केलेली असते अगदी जबरदस्त. अद्विकच्या घरी सुद्धा तितक्याच आनंदाने आणि कलाच्या घरी सुद्धा. मेहंदीचा कार्यक्रम वगैरे झालेला असतो. हळदीच्या दिवशी कलाने चिठ्ठी लिहिलेली असते अद्विकला सगळं महत्वाचं सांगण्यासाठी. चिठ्ठी लिहितच असते तेवढ्याच संगीता कले असा आवाज देते. कला पटकन माघारी वळून बघते तर आई ते पदराने ती चिठ्ठी झाकते आणि संगीताकडे बघत उभी राहिलेली असते. संगीता आता कलाच्या जवळ येणार आणि इथे काय करते म्हणून तिला ओरडा बसणार. आता बघूया खरं काय ते संगीताला कळणार का आणि कलाने जी चिठ्ठी लिहिली ती योग्य हातात पोहोचणार का. कलाला जे अद्विकला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा सांगतीये त्याच्यापर्यंत ते पोहोचणार का हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.